जिल्हा अधीक्षक ग्रामीण सोलापूर यांच्याकडे लेखी पत्राद्वारे ह्या आश्रमाच्या बाबतीमध्ये कारवाई करण्याची आणि हा आश्रम कायमस्वरूपी बंद करण्यासंदर्भामध्ये मागणी केलेली आहे। बोंधू महाराज मनोहर भोसले याचा करमाळा तालुक्यातील घोटी या गावामध्ये जवळपास 27 एकरामध्ये हाच मोठा आश्रम आहे आणि या आश्रमामध्येच अनेक VIP लोक, मोठे मोठे लोक, उद्योगपती, अधिकारी, राजकीय नेते आपलं भविष्य पाहण्यासाठी या ठिकाणी दर अमावस्या आणि पौर्णिमेला येतात आणि त्याच्याच जोरावरती मनोहर भोसले यांनी कोट्यावधी रुपयाची इथे प्रॉपर्टी आपली तयार केलेली आहे। आपण या ठिकाणी बघतो की खरं तर हा तो महाल आहे आणि या बुवाबाजीच्या माध्यमातून त्याने अनेक लोकांना गंडा घातल्याचं देखील समोर आलेलं आहे। एका सर्वसामान्य प्रॉपर्टी इस्टेट एजंटला देखील मोठ्या प्रमाणावरती फसवल्यानंतर खरं तर हे प्रकरण बाहेर आलेलं आहे। यापूर्वी 2019 साली देखील त्याच्यावरती 4 प्रकारचे गुन्हे दाखल झाल्यानंतर जेलची हवा खाऊन आल्यानंतर मनोहर भोसले यांनी उंदरगावचा आश्रम बंद करून घोटी या गावामध्ये नव्याने हा आश्रम सुरू केलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की खरं तर हा आश्रम आहे आणि या आश्रमाच्या बाजूला त्यांनी आंब्याची असेल, पेरूची, नारळाची बाग फुलवली आहे। जवळपास 27 एकरामध्ये हे सगळा हा त्याचा पसारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे। लोकांना आर्थिक फसवणूक करून त्यातून ही सगळी कोट्यावधीची माया या ठिकाणी जमवलेलं आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्या प्रकरणानंतर आता हा तो आश्रम आहे, तो आश्रम आता पोलिसांनी सील केलेला आहे। या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। एकूणच या भागामध्ये आता कोणालाही प्रवेश दिला जात नाही किंवा आतील कोणती वस्तू बाहेर निघू दिली जात नाही। त्यामुळे मनोहर भोसले आता पोलीस कोठडीमध्ये आहे। त्याच्यावरती पुढची काय कारवाई होती हे देखील आता पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आमच्या करमाळा तालुक्यातल्या उंदरगाव या ठिकाणी जो मनोहर भोसलेचा आश्रम होता तिथे त्याच्यावर काही गुन्हे दाखल झाले म्हणून तिथला त्यांनी आश्रम बंद केला आणि त्या गुन्ह्यामधून जामीनवर बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी त्यापूर्वीच खरेदी केलेल्या घोटी येथील आमच्या गावातील 27 एकर जमिनीवर शेती डेव्हलप करून आश्रम सुरू केला आणि गेल्या 3-4 वर्षापासून इथं ते आश्रमाचं त्यांच्या कामकाज चालू असतं। सदर आश्रमामध्ये भविष्य सांगणं आणि जादूटोणा करणं, काही अघोरी उपचार पद्धतीच्या पूजा करणं असे प्रकार चालतात आणि हे आम्हाला त्यांच्याकडे येणाऱ्या बाहेरच्या माणसाकडून समजतं। तसं म्हटलं तर आमच्या घोटी गावातले काही माणसं त्यांच्या संपर्कात नाहीत किंवा त्यांच्याकडे त्या अशा पद्धतीचं भविष्य बघण्यासाठी किंवा काही पूजा विधी करण्यासाठी येतच नाहीत कोणी। कारण इमारतीला परवानगी आहे का ग्रामपंचायतची आणि आपली काय नाही, या 27 एकरामध्ये त्यांनी जे बागा वगैरे जागा लावल्या त्या प्रचंड पद्धतीची मोठी बांधकामं केलेली आहे या बांधकामासाठी त्यांनी ग्रामपंचायतीकडे परवानगी मागितलेली नाही किंवा ग्रामपंचायत त्यांना परवानगी दिलेली नाही। ही सर्व बांधकामं जी आहेत ते त्यांची बेकायदेशीर आहेत। काय मागणी असणार ग्रामपंचायतची? नाही, आता आम्ही त्या पद्धतीने आम्ही त्यांना नोटीस ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांना आम्ही नोटीस बजावणार आहे आणि हे बांधकाम बेकायदेशीर आहेत। प्रशासनाकडून, वरिष्ठ कार्यालयाकडून आम्ही मार्गदर्शन मागून त्या बाबतीमध्ये ते अतिक्रमण म्हणजे बेकायदेशीर बांधकामाच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेता येतो ते आम्ही तपासून बघणार आणि निश्चितपणे त्याच्या बाबतीत बांधकाम आम्ही पाडण्याचा प्रयत्न करणार। आणि ज्या पद्धतीचं आश्रमामध्ये कामकाज चालतंय, कुर्डवाडीमध्ये दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यावरून आम्हाला ज्यावेळेस माहीत झालं की या आश्रमामध्ये जादूटोणा आणि अघोरी पूजा, भविष्य सांगणं असले प्रकार चालतात तर आणि त्याच्यावर झालेल्या गुन्ह्यामुळं कारण नसतानाच आमच्या घोटीगावचं नाव बदनाम झालंय आणि म्हणून आम्ही जिल्हा अधीक्षक ग्रामीण सोलापूर यांच्याकडे लेखी पत्राद्वारे ह्या आश्रमाच्या बाबतीमध्ये कारवाई करण्याची आणि हा आश्रम कायमस्वरूपी बंद करण्यासंदर्भामध्ये मागणी केलेली आहे। या ठिकाणी तुमच्यावर दबाव टाकला तुम्ही एका प्रकरणात गेले असता 90 आमदार माझ्यावर दिसले, काय नक्की तो डायरेक्टली दबाव म्हणून नाही सांगितलं, पण पाझर तलावामध्ये अतिक्रमण त्यांनी केलेलं होतं 4-5 एकरावर, त्या संदर्भामध्ये मला लोकांनी बोलवल्यानंतर आम्ही त्या विषयासाठी त्यांच्याशी आलो, त्यांच्याशी चर्चा केली। त्यांनी मला त्या दिवशी त्यांच्या आश्रमात नेलं आणि त्यांचं ते दरबाराचं काम चालू होतं, परंतु त्या दरबारामध्ये मला बसवलं आणि त्यांनी मग सांगायला चालू केलं की एका वेगळ्या पद्धतीने इनडायरेक्टली प्रेशर आपण म्हणतो त्याला, की काका तुम्ही मागच्या वेळेस माझ्या वाढदिवसाला आले नाहीत। माझा वाढदिवस मनाली रिसॉर्ट हडपसाच्या जवळ कुठेतरी मनाली रिसॉर्ट आहे आणि तिथं त्यांचा वाढदिवस झाला होता, तर त्यांनी मला त्यांचं निमंत्रण दिलं होतं, तर तुम्ही आले नाहीत म्हटले। मी म्हटलं मला नाही का, माझ्या बापामुळे नाही येता आलं। मानले माझ्या वाढदिवसासाठी 90 आमदार आले होते आणि माझ्या सगळे संपर्कात असतात वगैरे वगैरे, ह्या पद्धतीने त्यांच्याशी माझ्याशी बोलणं झालं आणि त्यांनी ह्याही पद्धतीने बोलले की आता ह्या वेळेच्या वाढदिवसाला तरी कमी या आणि ह्यावेळेस कमीत कमी आमदार। तर मी म्हटलं कदाचित 145 येते म्हणजे सरकारच आपलं होतंय, अशा पद्धतीचा संवाद त्यावेळेस झाला होता। हे तर कदाचित त्यांनी मला इम्प्रेस करण्यासाठी किंवा इनडायरेक्टली प्रेशर टाकण्यासाठी ते बोलले असतील, परंतु मी मुळातच पुरोगामी विचाराचा असल्यामुळे अशा गोष्टीला मी अजिबात थारा देत नाही आणि त्याच्यासाठीच मी माझी भूमिका जी आहे ती पत्राद्वारे मी स्पष्ट केलेली आहे। माझ्या गावकऱ्यांची भूमिका तीच आहे आणि निश्चितपणे आम्ही सर्व गावकरी म्हणून हे चाललेले बेकायदेशीर धंदे आम्ही बंद पाडू आणि त्या कामी प्रशासनाला पाहिजे तेवढी मदत आमच्या गावकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून देऊ। गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना या संदर्भातून भेटून आता ह्या पद्धतीने आम्ही निवेदन वगैरे तयार करतोय
आणि इथलं जे बेकायदेशीर बांधकाम वगैरे त्याच्याही बाबतीमध्ये निर्णय घेण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि इथला जो आश्रम जो आहे तो कायमस्वरूपी आम्हाला बंद करायचा, आम्ही त्या पद्धतीनं नियोजन इथून पुढे करतोय. कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.